काँग्रेससोबतची युती प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारली का असा सवाल आहे राऊतांचा। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत युती मान्य केल्यास स्वागत असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर वंचितसोबतची चर्चा निर्णायक टप्प्यावर आलेली आहे असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय। काँग्रेसने घोषणा केली बरोबर आहे, पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का? जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू। प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी असं वाटायला कोणती अडचण आहे असं मला वाटत नाही। काँग्रेसबरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल, लढायला सगळे तयार असतील तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू। सर, वंचित सोबत आता काही वेळातच तुमची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, युतीची घोषणा होणार, काय सांगाल? सदर पत्रकार परिषदेत बोलू, मात्र अनेक दिवसांपासून वंचित सोबत आमची चर्चा जी सुरू होती ती आता निर्णायक टप्प्यामध्ये आलेली आहे। संजय राऊत म्हणतायत की आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलेला आणि काँग्रेस आंबेडकरांच्या युतीचं स्वागत करतो, काँग्रेसला हव्या असलेल्या जागा आम्ही द्यायला तयार होतो। या विधानाकडे नेमकं कसं पाहायचं? आम्ही सन्मानपूर्वक पाहतो। हव्या तेवढ्या ते द्यायला तयार होते, मात्र हव्या तेवढ्या आम्हाला हव्या होत्या आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामध्ये त्या एकंदरीत आम्ही आलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं। युती तोडण्याच्या अनुषंगानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही। जी एक राजकीय अपरिहार्यता जी होती की कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही अत्यंत सविनयपूर्वक स्वबळावर लढण्याचा निर्णय हा घेतलेला।